आणखी एक बातमी येते। काल दिवसभर आपण शिवसेनेतली बंडाळी बघितली होती, पण आजचा दिवस हे शिवसेनेसाठी शेवटचे काही तास पण तसेच डोकेदुखीचे दिसत आहेत, कारण शिवसेनेत आणखी एकानं बंडाळी केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर झालेली चर्चा असफल झाली आणि परिणामी महेश सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। समाधान सरवणकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। शिवसेनेचे महेश सावंत हे प्रभादेवीतनं आता अपक्ष निवडणूक लढवतील। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनश्री, सगळ्या कट्टर शिवसैनिकांना थांबवण्याचे अपयश येत आहे मातोश्रीला। महेश, नक्कीच काल देखील दिवस बंडायचाच होता, ज्याप्रमाणे तू म्हटलंस। काल रात्री उशिरापर्यंत खरं तर वाटाघाटी सुरू होत्या। महेश सावंत, समाधान सरवणकर हे दोघंही मातोश्रीवर दाखल होते। समाधान सरवणकर हे आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत, त्यामुळे कुठेतरी झुकतं माप समाधान सरवणकरांना दिलं गेलं अशी भावना शिवसैनिकांमध्ये होती। त्या पलीकडे महेश सावंत हे माजी शाखा प्रमुख आहेत, त्यामुळे प्रभादेवीत हे दोघंही आता एकमेकांच्या विरोधात उभे राहतात। महेश सावंत यांनी आपली अपक्ष उमेदवारी घोषित केल्याने त्यामुळे प्रभादेवीसारख्या बालेकिल्ल्यामध्ये जर शिवसेनेला आपल्या शिवसैनिकांना एकमेकांविरोधात लढताना आता बघावं लागणार आहे। खरं तर 194 वॉर्ड हा शिवसेनेसाठी खूप महत्त्वाचा समजला जातोय। दादर, प्रभादेवी, माहीम हे सगळेच बालेकिल्ले समजले जातात, मात्र इथे शिवसैनिकच एकमेकांच्या विरोधात आता दंड थोपटताना आपल्याला बघायला मिळतात। धन्यवाद मनश्री, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे प्रभादेवीचा हा वॉर्ड आहे। समाधान सरवणकर जे सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत, आमदार वडील आहेत, त्यामुळे त्यानंतर महेश सावंत यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे। ते आता निवडणूक लढवणार आहेत।